कारण फलंदाज देखील आलेत. पंच बऱ्याच वेळपासून मैदानावर उभे आहेत. चला आता अधिकचा वेळ न घेता लगेच मैदानाच्या आतमध्ये आपण चला. आपल्याकडे वेळ देखील फार कमी असतो कारण 6 सामने आपल्याला दररोज संपन्न करायचे असतात 6 षटकांचे. आणि आयोजकांचा मानस असतो की प्रत्येक सामना हा 6 षटकांचा आपल्याला घ्यायचा. वेळ आपल्यासाठी फार महत्वाचा आहे याची नोंद सर्वांनी घ्या. एका इनिंगला संपन्न करण्यासाठी तुमच्याकडे 30 मिनिटांचा वेळ आहे आणि एका इनिंगला तुम्हाला 30 मिनिटांमध्ये पूर्ण करायचंय. आर्या 11 आणि दुसऱ्या बाजूला रणजित 11 या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला ही लढत पाहायला मिळणार आहे. दिवस क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. एका बाजूला रणजितजी कोरी यांचा संघ रणजित 11 तर दुसऱ्या बाजूला विशाल भाऊ पट्टे बहादूर यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आर्या 11. दहा वाजून 13 मिनिटे झाली आहेत. या इनिंगला आपण या ठिकाणी सुरुवात करतोय. तर एक पारितोषिक या ठिकाणी आर्या 11 या संघासाठी येते. सामना सुरू होण्याच्या पूर्वीच आमचे मार्गदर्शक मुंजाभाऊ शेळके यांच्या वतीने प्रामुख्याने विशाल भाऊंसाठी पारितोषिक येते. विशाल भाऊ यांनी जर विकेट घेतली तर त्या विकेटसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि आर्या 11च्या गोलंदाजाने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर त्याला 1100 रुपयांचं पारितोषिक. आर्या 11च्या फलंदाजाने लागोपाठचे 3 षटकार खेळले तर त्याला देखील 1100 रुपयांचं पारितोषिक. मुंजाभाऊ शेळके यांच्या माध्यमातून या ठिकाणी आर्या 11 या संघाच्या फलंदाजांना आणि गोलंदाजांना ही पारितोषिक असणार आहेत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. आघाडीची जोडी सज्ज झाली आहे. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज झालेत. मुख्य पंचांचा लेट्स प्लेचा कॉल देखील आपल्यापर्यंत आलाय. दिवस क्रमांक 4 ला सुरुवात. पहिला बॉल. मनगडाच्या साह्याने बॉलला टर्न केले. एकच धाव. अवफलकाला इथं सुरुवात होताना पाहिल्या मिळते. एक शानदार आयोजन. सिडको प्रीमियर लीग सिडको आणि विभागातील खेळाडूंसाठी हक्काचं व्यासपीठ उभं राहिलंय. आयोजकांचं तर कौतुकच आहे. आयोजकांना ज्यांनी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं त्यांचे देखील विशेष आभार या स्पर्धेच्या निमित्ताने व्यक्त करणं फार गरजेचं राहणार. आज विशाल भाऊ पट्टे बहादूर साहेब खेळतायत. त्यांचं या स्पर्धेसाठी विशेष योगदान आहे. खरं तर या स्पर्धेचे आधारस्तंभ म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. पंचांनी फाईट बॉल असा कॉल दिलेला आहे. एक अतिरिक्त धाव इथे मिळते. मॉन केसी यांना आपण एस्टनच्या पाठीमागे पाहू शकता. संघाचे आयकॉन म्हणून आज कामगिरी बजावताना पाहायला मिळतात आर्या 11 तर दुसऱ्या बाजूला रणजित 11. आघाडीची जोडी जर आपण पाहिली तर एका बाजूला अभिजित तर दुसऱ्या बाजूला अंशुल सिंग. यावेळेचा बॉल हलक्या तर स्टिअर केलाय. सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉलला ढकललं. तोपर्यंत एक सिंगल. एकच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. धावफलकावर 3 धावा.
NTC लाईव्हच्या माध्यमातून या क्रीडा स्पर्धेला अगदी पहिल्या दिवसापासून अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये आपण पाहत आलोय आणि आज चौथा दिवस या सिडको प्रीमियर लीगचा आणि आज शेवटचे 4 संघ तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न यावेळेस राहिलाय. मिड विकेटच्या दिशेने बॉल जाईल या मैदानाशी घासत. एकच धाव मिळते. धावसंख्या एकीने पुढे धावफलकामध्ये बदल 4 धावा. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. रोशन महाले पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत काटकसर केली गोलंदाजीमध्ये. चांगल्या टप्प्यावर अचूकता पाहायला मिळाली या पहिल्या षटकामध्ये. एकही मोठा फटका आलेला नाहीये. आमचे योगेशजी भाकरे सर उपस्थित होत आहेत, त्यांचंही स्वागत. रोशन तयार होत आहेत. पुढे टाकलाय बिटवीन द कॅप बॉलला खेळण्याचा प्रयत्न. बॉल वेगात चाललाय, जाईल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौकार. मयूर गवळी यावेळी एक सिंगल प्राप्त होते. भूषण भाऊ सोनवणे यांचं आगमन होत आहे, त्यांचे मनापासून स्वागत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाणीजार सौजन्य आहे. तर भूषण भाऊ सोनवणे यांच्याकडून पारितोषिक आहे. विशाल भाऊ पट्टे बहादूर यांनी बॉल अडवला आणि कीपर कडे व्यवस्थित फेकला, तर भूषण भाऊ सोनवणे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. विशाल भाऊवर प्रेम करणारी बरीचशी मंडळी आज इथे उपस्थित होतील. पुढे टाकला यावेळेस चांगला बॉल. ओहो, अडवलाय, फेकलाय. क्या बात है. एक ओव्हर नंतर 9 धावा. चांगली फिल्डिंग. विशाल भाऊ ऑनलाईन पैसे आले. धावसंख्या पुढे जाते. भूषण भाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून प्राइज होतं आणि त्यांचे योगदान या स्पर्धेसाठी. पुढच्या एकदा स्वागत भूषण भाऊ आपलं. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला हुलकावणी चेंडूने दिली आहे. मयूर गवळे आणि चेंडूमध्ये रेस लागली आहे, परंतु तिथे बॉल अडवलं देखील जात आहे. चांगली फिल्डिंग, तितका चांगला थ्रो आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या वाढली जाणार. धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या 13 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. याही वेळेस फ्लाइंग स्लिप मध्ये बॉल अडवलं. मिळते एकच धाव. दुसरं षटक राहुल घोगे इथे हाताळत आहेत. डावखोऱ्यात त्याचे गोलंदाज. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आर्या 11 या संघाची राहिली आहे. फलंदाजी करणाऱ्या या दोन्ही फलंदाजांना आतापर्यंत तरी रोखून ठेवण्याचा प्रयत्न राहिलाय. 14 धावा धावफलकावर.
बॉल हवेत, फटका थोडस मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक विरहित क्षेत्रामध्ये बॉल पडतोय तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या 15. क्रिक हिरोजच्या माध्यमातून आमच्या सोबत शुभमजी देवांग या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. त्यांचंही स्वागत. एनटीसी लाईव्हचे आमचे संपूर्ण ऑपरेटर असतील, कॅमेरामॅन असतील, त्यांचे विशेष कौतुक. आमचे ऑपरेटर सुजल, त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन भाविक आणि राजा, या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. चेतन मोहन सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये. चांगला बॉल होता, निघून गेला यष्टीरक्षकाकडे. तर स्क्वेअर लेग पंच म्हणून आपण अमन शर्मा सर यांना पाहतोय. या स्पर्धेमध्ये खूप चांगली अंपायरिंग त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. 15 धावा धावफलकावर. यावर्षी अमन शर्मा सर MCA पास आउट झालेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ते अधिकृत पंच आहेत, जे स्क्वेअर लेग मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अमन शर्मा. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या 16. 2 ओव्हर 16. दोन ओव्हरचा खेळ इथे समाप्त आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 16 धावा. सकाळचं सत्र आणि या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून सहर्षाचं स्वागत. तर रोशन महाले यांना गोलंदाजी करण्यासाठी पाचारण करण्यात आले. मागच्या ओव्हरमध्ये 9 धावा दिल्या होत्या. यावेळेस पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावर निघून जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. धाव मिळणार नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय आर्या 11 या संघाने घेतला आणि सुरुवात तितकी चांगली होताना पाहायला मिळाली आहे. टॉस जरी नशिबाचा भाग असला, परंतु टॉस जिंकल्यानंतर काय करायचं, कारण आज स्पर्धेचा 4था दिवस आहे आणि याच मैदानावर सराव करणारे बरेचसे खेळाडू, याच मैदानावर कित्येक वेळा खेळलेले बरेचसे खेळाडू प्रत्येक संघामध्ये आहेत. मग इथे टॉस घेतल्यानंतर काय करावं, 3 दिवस काय घडलं, काय अनुभव आला आणि अगदी त्याच पद्धतीने निर्णय घेतला. टॉस जिंकला, गोलंदाजी करूयात. सकाळचं सत्र आहे आणि सुरुवात तर चांगली झाली आहे. यावेळेचा बॉल पुढे टाकला होता, थोडंसं कमी गतीने धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. डायरेक्ट हिट. आणि क्रिकेटमध्ये डायरेक्ट हिट नेहमी धोकादायक असतो, परंतु इथे फलंदाज आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. मिळते एकच धाव. धावसंख्या 17. या 1च्या मदतीने प्रत्येक धावेसाठी संघर्ष सुरू आहे मैदानामध्ये. संमिश्र प्रतिसाद बघायला मिळाला या संपूर्ण स्पर्धेमध्ये. असं नाहीये की फक्त फलंदाजांनी धावा बनवल्या, गोलंदाजांनी देखील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. एक निर्धाव षटक देखील आपल्याला पाहायला मिळाले या स्पर्धेमध्ये. चांगला फटका बिटवीन द गॅप खेळलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवर देणारे. मिळते एकच धाव. गोलंदाजी चांगली होते आणि क्षेत्ररक्षण देखील तितकंच चांगलं होताना पाहायला मिळते आर्या 11. कारण चांगल्या गोलंदाजीला चांगल्या क्षेत्ररक्षणाची जोड तुम्हाला द्यावी लागते आणि इथे चांगली क्षेत्ररक्षणाची जोड देखील आपल्याला पाहायला मिळते. रोशन. बॉल हवेत आहे. कव्हर्सच्या दिशेने बॉलला खेळलं. डीप मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवर होते, त्यांना फार मोठं अंतर कापायचं होतं. बॉल निघून गेला सीमारेषा पार. धावा मिळतील 4. चौका. बॉल हवेत आहे. मध्ये बॉल अडवण्याचा
असं आयोजन केलं, कारण सिडको आणि सिडको विभागातील खेळाडूंसाठी एक व्यासपीठ उभं राहावं, आणि ते हे व्यासपीठ आहे सिडको प्रीमियर लीगचं. जिथे अनेक खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळतोय. बॉल हवेत खेळला होता, तिथे क्षेत्ररक्षण चांगले झाले, प्रयत्न चांगले होते. कारण मी नेहमी सांगतो समालोचनामध्ये की ज्यावेळेला तुम्ही इनफिल्डच्या आतमध्ये फिल्डिंग करता, थर्ड सर्कलच्या आतमध्ये ज्यावेळेला तुम्ही फिल्डिंग करता, त्यावेळेला तुमच्याकडे रिॲक्शन टाइम जास्त नसतो, आणि बऱ्याचशा वेगात आलेला हा स्क्वेअर कट होता. मयूर गवळी यांनी प्रयत्न तर चांगले केले, परंतु झेलू शकलेला नाहीये. प्रयत्न तर करावेच लागणार आहेत. लॉफ्ट केला यावेळेस, बॉल जाईल मिड विकेट, सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. अभिजित यांच्या बॅट मधून निघतोय चौकार. स्पेक्ट्रा कार्स रंजन कुमार कोरी, त्याचबरोबरीने कैलासवासी श्रीकांत अण्णा सोनवणे फाउंडेशन, आदरणीय गणेश अण्णा सोनवणे यांचे योगदान या स्पर्धेसाठी. प्रत्येक मॅचच्या मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी सौजन्य आहे मुंजाभाऊ शेळके, किरण भाऊ राजवाडे आणि अशोक भाऊ बिडलान यांचे योगदान आपल्याला या स्पर्धेसाठी आहे. काँग्रेस अध्यक्ष सिडको सन्माननीय विजयजी पाटील आणि किरणजी चौधरी या सर्वांचं मोलाचं सहकार्य आपल्याला स्पर्धेसाठी राहिले. यावेळेला वेगळा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु गोलंदाज राहुल घुगे यांचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुढे टाकण्याचा प्रयत्न आहे, आणि मला वाटतं काल सायंकाळच्या सत्रामध्ये सराव देखील केला आणि अगदी त्याचा फायदा देखील इथं होताना पाहायला मिळतो. त्यामुळे म्हटलं जातं की सराव फार गरजेचा असतो, आणि आज राहुल घुगे चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत आहेत. आपल्या शॉर्ट बॉलचा वापर, बॉल हवेत आहे आणि विशाल पट्टे बहादूर तिथे चूक करणार नाहीयेत. झेल पकडलाय, विकेट मिळते. फलंदाज क्रमांक 1 बाद. आज राहुल घुगे गौरव भामरे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट आली आहे. विशाल भाऊंनी पकडला एक चांगला झेल. राहुल घुगे यांना मिळालंय पहिलं यश. जबात मॅचच्या दिशेने 1-30. चांगला बॉल, तितका चांगला फटका यावेळेस पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल चाललाय, तिथे मिळते 1 धाव. धावसंख्या 100 मदतीने पुढे जाणार आहे. धावफलकावर 31 धावा. सुंदर मैदान छत्रपती राजे संभाजी स्टेडियम, आणि या छत्रपती राजे संभाजी स्टेडियमवर आपण एक शानदार आयोजन असणारी स्पर्धा पाहतोय. स्वराज क्रिकेट क्लब आयोजित सिडको प्रीमियर लीग. 4 ओव्हर नंतर 31. झाले 31. गोविंद धांडगे यांच्याकडून 1100चं प्राइज आहे. 31 धावा. 31. केसी मोहन गोलंदाजी करण्यासाठी त्यांना पाहायला मिळत आहेत. एक सिंगल प्राप्त होणार. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बराचसा अनुभव असलेला खेळाडू. सातत्यानं कमर्शियल क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेटमध्ये आम्ही मोहन केसी यांना खेळताना पाहिलं. अनेक मोठ्या संघाचं प्रतिनिधित्व केलं.
आणि लीग फॉर्मॅटमध्ये ॲज अ आयडॉल, ॲज अ आयकॉन म्हणून त्यांना खेळताना पाहिलं आणि आपल्या या सिडको परिसरातील खेळाडू आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. गौरव भांबरे यांच्या प्रत्येक षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक आणि लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपयांचं पारितोषिक. भूषण सोनवणे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक गौरव भांबरेसाठी. केसी मोहनचा हा बॉल थोडासा लोवर फुल टॉस कव्हर पॉइंट मध्ये अडवलं. अंडर आर्म थ्रो केला, एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 34 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. ओव्हर नंबर 5 सुरू आहे. प्रयत्न करावे लागतील बॅटिंग टीमला. पुढे टाकलाय याही वेळेस. वाह, खूप चांगली गोलंदाजी. म्हणजे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या गोलंदाजीवर, ज्या टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करावी लागते, जिथे गोलंदाज धावा रोखू शकतात, अगदी त्याच टप्प्यावर गोलंदाजी होते. अर्थात फुलर लेंथ, वाईड यॉर्कर, व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतं. स्लोवर वन पाहायला मिळाले. शॉर्ट बॉलचा वापर देखील झालाय. मोहन केसी यावेळेस देखील चांगला फटका. यावेळेस मात्र बिटवीन द गॅप बॉलला खेळ आहे. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मध्यातनं बॉल निघून जाईल. सीमारेषा पार, चौकार. एक बाद 39. बॅटचा बाहेरचा स्पर्श आणि यष्ट्यांच्या पाठीमागे मयूर गवळी यांनी पकडलाय. एक शानदार झेल, विकेटचं पतन. तर यानंतरच्या मॅचचा टॉस आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहोत. मॉर्निंग स्टार आणि MRPCC या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच होणार. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती राहील आपण सज्ज राहायचं. तर नवीन फलंदाज तेजस गामणे. गौरव भांबरे आणि तेजस गामणे. विकेट करण्याचा प्रयत्न तर करण्यात आलाय. बॉल हवेत आहे, फटका फसलाय. लागोपाठची दुसरी विकेट आली आहे. फलंदाज तेजस गामणे, गोल्डन डक. मयूर सोंजे यांच्या वतीने देखील पारितोषिक येत आहे. गौरव भांबरे यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000. मयूर गवळी यांनी जर डाय मारून कॅच घेतला तर भूषण सोनवणे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक मयूर गवळीसाठी. 3 बाद 39. 5 ओव्हर झाल्यात. 39 धावा. विकेट हॅट्रिक जो गोलंदाज घेईल मुंजाभाऊ शेळके यांच्या वतीने 1100 रुपयांचं पारितोषिक आहे आर्या 11च्या गोलंदाजांना. श्याम वाघ यांचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने बॉलला खेळून काढलाय. बॉल जाईल सीमारेषा पार. गौरव भांबरे यांचा चौकार. सिडकोचा गौरव पहिल्याच बॉलवर एक चौकार इथे खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय.
या चौकाराच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. धावफलकावरती 43 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 6 अर्थात शेवटचं षटक मैदानावरती सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. स्वराज क्रिकेट क्लब आयोजित मयूर गवळी यांनी जर टाय मारून कॅच घेतला तर भूषण सोनवणे यांच्याकडून त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं प्राइज. लॉफ्ट केला यावेळेस, लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे बॉलला पाठवून दिलंय आणि या इनिंगचा पहिला षटकार ठोकतोय सिडकोचा गौरव. षटकार .49 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. श्याम वाघ यांच्या विरुद्ध आक्रमण केलं जात आहे. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची कडा आणि यष्ट्यांच्या पाठीमागे पकडला जातोय झेल. गौरव भामरे बॅक टू द पॅव्हिलियन. अनिल मोठा फटका खेळण्याचा इरादा, परंतु बॅटवर प्रॉपर चेंडू त्यांना पाहायला मिळालेला नाहीये. एक धाव तर पूर्ण केली जाईल, दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. एकच्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकामध्ये बदल, धावसंख्या झाली आहे 50. रणजित 11 या संघाच्या धावेंचं अर्धशतक पूर्ण झाले. 50 अप 50. बॅटचा एज, मागे बॉल अडवलं जातं. रोशन महाले एकच धाव पूर्ण केली जात असताना एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 51 धावा. आर्या 11च्या गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली. तयार, चांगला बॉल, तितका चांगला फटका आहे. कव्हरच्या दिशेने बॉलला खेळलंय, परंतु तिथे क्षेत्ररक्षण तितकंच लाजवाब आहे. 2 धावा जर आल्या, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. पहिल्या इनिंगचा खेळ मात्र या ठिकाणी संपतो आहे. टॉस जिंकला आर्या 11ने, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजी करण्यासाठी रणजित 11 या संघाला आमंत्रित केलं आणि निर्धारित 6 षटकांमध्ये रणजित 11 या संघाने धावा बनवल्यात. त्रेपन्न झाल्यात. 54 धावांचं लक्ष आर्या 11ला आणि आर्या 11च्या टीमचं कौतुक यासाठी, आर्या 11 टीमच्या कॅप्टनचं आणि टीमचं कौतुक यासाठी की 24 मिनिटांमध्ये या इनिंगचा खेळ त्यांनी संपवलेला आहे. खूप खूप धन्यवाद आर्या 11. 24 मिनिटांमध्ये या इनिंगचा खेळ आपण संपवला. 30 मिनिटांचा वेळ आपल्याकडे होता. मनापासून धन्यवाद. आणि गौरव भामरे यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक भूषणजी सोनवणे यांच्याकडून ऑनलाईन त्यांच्या फोन पे वर जमा झालेलं आहे. डिजिटल इंडिया.
नहीं मेरे इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. स्वतः आर्या 11 या टीमचे ओनर सन्माननीय विशाल भाऊ पट्टे बहादूर. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सतीश यांना आपण पाहू शकता. तर गोलंदाजी करण्यासाठी पहिलं षटक मैदानामध्ये टाकलं जात आहे आणि पहिल्या षटकासाठी तेजस गामने. विशाल भाऊ पट्टे बहादूर यांच्यासाठी भूषणजी सोनवणे यांच्या माध्यमातून एक विशेष पारितोषिक आहे. विशालजी पट्टे बहादूर यांच्या प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आणि विशाल पट्टे बहादूर यांच्या प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयांचं पारितोषिक भूषण सोनवणे पोलीस कमांडो यांच्या माध्यमातून प्राइज. 10:45 या इनिंगला सुरुवात होते. इथून पुढे 30 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंगचा खेळ पूर्ण करायचा आहे. मागच्या इनिंग मध्ये आर्या 11 या संघाने 24 मिनिटांमध्ये इनिंगचा खेळ पूर्ण केला कारण वेळेचं बंधन आहे. जवळ मॅचच्या दिशेने दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होताना पाहायला मिळते. पहिला बॉल. ओहो, पहिलाच बॉल. मोठा फटका खेळण्याचा इरादा, संपर्क नाहीये. तेजस गामने गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. तर स्ट्रायकर एंड कडे विशाल पट्टे बहादूर यांना आपण पाहू शकता. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये हे नाव आदराने घेतलं जातं. नाशिक टेनिस क्रिकेटसाठी ज्यांचं विशेष योगदान. पुन्हा एकदा जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा, स्वीप करण्याचा प्रयत्न होता इथे. यावेळेस देखील बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. प्लेड अँड मिस. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव. लागोपाठचे 2 चेंडू आपण निर्धाव येताना पाहतोय. तेजस गामने चांगली सुरुवात करतायत. 53 रोखायच्यात. यावेळेस मात्र बिग हिट केला जातोय. बॉल जाईल मिड विकेटच्या दिशेने, परंतु तिथे क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालंय परंतु बॉल लाडू शकले नाहीयेत. बॉल सीमारेषा पार जाईल. प्रयत्न चांगले आहेत परंतु विशाल पट्टे बहादूर यांचा चौकार येतोय. 4. ओहो, यावेळेस स्वीप. व्हॉट अ शॉट. परंतु तिथे क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन होतंय. विशाल पट्टे बहादूर यांना माघारी जावं लागतंय. पहिला धक्का, पहिली विकेट.
फटका चांगला होता, परंतु अगदी क्षेत्ररक्षकाला शोधलं. शॉट सिलेक्शन थोडंसं खराब, परंतु चांगली बॅटिंग. एक चौकार आला, ते बाद झाले. 1 बाद 4. टॉससाठी मॉर्निंग स्टार आणि MRPCC या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉससाठी आपण या. नवीन फलंदाज मोहन केसी यांना आपण पाहतोय. 1 बाद 4. यावेळेस बिग हिट केला जातोय. पहिलाच बॉल आणि केसी मोहन यांच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर शानदार चौकार. SSK 11 या संघाचे संघमालक सन्माननीय संदीपजी कांबळे यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न होतो. एक बाद 8. केसी मोहन यांच्या बॅटमधून चौकार येताना पहिल्या मिळतो आल्या बरोबर एक चौकार ठोकलाय. ओहो, याही वेळेला जागा बनवली. ऑन द राईज बॉलला खेळलाय. लॉंग लेग सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. विनंती राहील आपण टॉस घ्यावा. संदीपजी कांबळे यांच्या शुभ हस्ते यानंतरच्या मॅचचा टॉस मॉर्निंग स्टार आणि MRPCC. आपल्या स्क्रीनवर देखील आपण पाहू शकता टॉस या ठिकाणी संपन्न होतोय. एका बाजूला मॉर्निंग स्टार तर दुसऱ्या बाजूला MRPCC या दोन संघांच्या दरम्यान यानंतरची मॅच. पहिलं षटक संपलं. 1 ओव्हर नंतर 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी करण्यासाठी आपण जर पाहिलं तर बादशाह शेख. पहिलाच बॉल यावेळी जर पाहिलं तर बिटवीन द गॅप बॉलला खेळलंय. बॉल वेगात चाललाय. सीमा रेषेच्या जवळ बॉलला अडवलं देखील जाते. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जाणार आहेत. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल 14. टॉस जिंकलाय MRPCC या संघाने. टॉस जिंकलाय उमेशजी सोनजे यांच्या मालकीचा तो संघ. आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय MRPCC संघाने घेतला आणि फलंदाजी करण्यासाठी मॉर्निंग स्टार प्रवीण दादा राजगिरे यांचा संघ यानंतर तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. 1 बाद 14. बाहेर जाणारा बॉल छेडण्याचा प्रयत्न तर करण्यात आलाय, परंतु संपर्क नाहीये. बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. एक शानदार आयोजन आपण या क्रीडा स्पर्धेचं पाहतोय. एकूण 16 संघांचा समावेश. आज जर पाहिलं तर शेवटचे 4 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. आज सुपर 8ला 2 संघ दाखल होणार आहेत. बॉल हवेत खेळलाय. फटका मिस टाइम. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन वरून पोहोचलेत. पकडलाय झेल. सेफ हँड. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 2. आर्या 11 या संघाला बसलेला हा दुसरा हादरा.
फलंदाज सुशील शर्मा यांना पण मैदानामध्ये पाहू शकता. परंतु बादशाह शेख इथे संघाला एक विकेट देखील मिळवून देत आहेत. पाव्यात पुढचा बॉल घेऊन इथे तयार होताना पाहायला मिळतील. ओहो हो, यावेळेस राईट ऑन अ टार्गेट स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न. फलंदाज थोडेसे शफल लाईन मध्ये जरूर आले होते, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय, परंतु तिथे संपर्क होताना दिसलेला नाहीये. बॅटांनी बॉलचा मिलाप नाही. चेंडू यष्टिरक्षकाच्या दिशेने निघून गेला. डॉट बॉलची नोंद होताना पाहायला मिळते. धावसंख्या 14. यावेळेस पुढे सरसावले, थोडंसं पदरालित्य करताना फलंदाज पाहायला मिळत आहेत. मिड ऑफ वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती आले, बॉलला मिड ऑनला अडवलं, मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे. धावफलकावर 15. 53 धावांचं लक्ष आहे. 53 धावसंख्या या मैदानावर एक माफक लक्ष आपण समजूयात, कारण मोठी धावसंख्या या मैदानावर होताना पाहायला मिळाली. परंतु क्रिकेटचा इतिहास आहे की ज्या ज्या वेळेला कमी धावसंख्येचे सामने होतात, कमी धावसंख्येचे सामने रंगतात. हा क्रिकेटचा इतिहास. 1983चा विश्वचषक ज्यावेळेला पहिल्यांदा भारतीय संघानं जिंकला, त्यावेळेस 60 षटकांच्या लढती होत्या. 60 ओव्हरच्या मॅचेस त्यावेळेस होत्या. यावेळेसचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल निघून जाईल वेगात. बिटवीन द गॅप खेळला जाणारा हा फटका जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 चौकार. खेळ संपल्यानंतर 19 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहे. चेंडू आणि जिंकण्यासाठी 34 धावांची आवश्यकता आहे. कमी धावसंख्येचे सामने नेहमीच क्रिकेटमध्ये रंगतात. नवे तर जिंकले सुद्धा जाऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करणं फार गरजेचं असतं. चांगली गोलंदाजी चांगल्या टप्प्यावर तुम्हाला करावी लागते. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. तेजस गामने गोलंदाजी करण्यासाठी आलेत. पहिलाच बॉल थोडासा कमी गतीने टाकला, पुढे टाकला, ड्रायव्हिंग लेंथवर होता, ड्राईव्ह केला, मिळते एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाणार आहे. 20 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. आयोजन खूप चांगलं केलंय. सिडको प्रीमियर लीग, स्वराज क्रिकेट क्लब, आर्या क्रिकेट क्लब आणि ईगल्स क्रिकेट क्लब सर्व सदस्य राजे संभाजी स्टेडियम. यावेळेस मनगडाच्या साह्याने बॉलला वळवलंय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चांगले धावलेत फलंदाज आणि 2 धावा देखील तिथे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. कारण मोहन केसी यांना माहिती आहे की इथे सावध पवित्रा घ्यावा लागेल, संयमाचं क्रिकेट खेळावं लागेल, थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न, विकेटचं पतन, मिळते मोठी विकेट. रणजित 11 या संघाला तेजस गामने एक मोठी विकेट मिळवून देत आहेत. मोहन केसी यांना माघारी जावं लागतंय. निराश हताश होऊन ते मैदानात सोडतील. धक्का क्रमांक 3. गोविंद धानगे यांच्या वतीने तेजस कामणे यांच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिली तर आली आहे आणि मोठी विकेट त्यांना मिळाली आहे. मोहन केसी यांना त्यांनी माघारी पाठवलंय. नवीन फलंदाज सर्वेश सिंग आलेत फलंदाजी करण्यासाठी. आर्या 11 त्यांच्या विपक्षामध्ये रणजित 11 अशी मॅच. 53 बनवायच्यात आणि 53 धावांचा पाठला करत असताना मित्रांनो 22 झाल्या. 3 फलंदाज बाद आहेत. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. मॅचचं समीकरण देखील आपण पाहू शकता. 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची आवश्यकता आहे. आज 4था दिवस, 4थ्या दिवसातली पहिलीच लढत रंगतदार होताना पाहायला मिळते. रणजित 11 देखील जिंकण्यासाठीच आली आहे.
तो संघ देखील हा सामना सहज सोडणार नाहीये. तेजस गामने पुढे टाकला होता, फुलर लेंथवरचा चांगला बॉल, एक सिंगल घेण्याचा मानस एकदा मिळते. सर्वेश सिंग खातं उघडतायत. एकच्या मदतीने धावसंख्या देखील पुढे जाईल. धावफलकामध्ये बदल, धावसंख्या 23, 3 बाद. प्रयत्न तर करावेच लागणार, मेहनत करावीच लागणार, कष्ट करावे लागतील, संघर्ष करावा लागेल. कारण हा क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावर संघर्ष सातत्यानं पाहायला मिळतो आणि या मैदानावर संघर्ष करावाच लागणार आहे. चांगला फटका वेळेस ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल जातोय, तिथे आहे क्षेत्ररक्षक, मिळते एकच धाव. तिच्याच गामडेचं कौतुक करावं लागेल. मागच्या षटकामध्ये बऱ्याचशा धावा त्याच्या विरुद्ध आल्या होत्या, परंतु या ओव्हरमध्ये त्यानं फक्त 5 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली 5 चेंडू टाकल्यानंतर. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत. 1 विकेट देखील त्यांनी मिळवली आहे. यावेळेचा बॉल हवेत, फटका, हा देखील मिस टाइम आणि अजून 1 विकेट. सर्वेश सिंग यांना माघारी जावं लागतंय. धक्का क्रमांक 4. आर्या 11 संघ थोडासा अडचणीमध्ये सापडतोय. 53 बनवत असताना रणजित 11 गोलंदाजीमध्ये धार दाखवताना पाहायला मिळतोय. अजून एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जाईल. बॅक टू द पॅव्हेलियन. बल्लेबाजी करते हुए नजर आ रही है. गेंदबाजी के लिए रंजीत 11. काफी बेहतरीन मुकाबला यहाँ पर. आज चौथा दिन इस प्रतियोगिता का और चौथे दिन का पहला मुकाबला, और अभी तक काफी अच्छी गेंदबाजी रंजीत 11 द्वारा. चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिलाय. 29 धावेंची अजून आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज बादशाह. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ, यष्टीरक्षकाकडून चूक आणि बॉल निघाला वेगात लॉंग स्टॉपच्या दिशेने. नॉन स्टॉप सीमारेषा पार. व्हाईट +4, 4. एकूण धावा 5. साज, बाज, ताज, सरताज और जिगरबाज, कुल मिला के 5. आणि या परिस्थितीमध्ये अशा धावा तुम्हाला खर्च करून चालणार नाही, कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. त्यामुळे ही उधळपट्टी तुम्हाला या सामन्यामध्ये पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते. गोलंदाज बादशाह यावेळेला विजिट करण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 धाव जरूर तिथे प्राप्त केली जाणार आहे. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावफलकामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतं. 30 धावा, 4 फलंदाज बाद. आज लेजंड क्रिकेटर सन्माननीय प्रशांतजी वाळुंज साहेब देखील आज मॉर्निंग स्टार या संघामध्ये आपल्याला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळतील. प्रशांतजी वाळुंज आपलंही मनपूर्वक स्वागत. 4 बाद 30. 17 बॉल 23 ची अजून एक गरज. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत, फटका, मिस टाइम. परंतु क्षेत्ररक्षक विरहित जे क्षेत्र आहे, निर्जन स्थळी हा बॉल पडलाय आणि तोपर्यंत 1 धाव इथे पूर्ण होते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल. मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. कुडलेन स्पॉटच्या परिसरामध्ये बॉलला टाकलं आणि तिथे फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. संपर्क व्यवस्थित झाला नाही. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरला बॉलला खेळलंय. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पलीकडे दाखल होताना पाहायला मिळतोय. सुंदर, बहारदार, अद्भुत, नेत्रदीपक, डोळ्यांची पारणे फेडणारा एक सुंदर कलात्मक क्रिकेटचा पुस्तकी फटका, चौकार.
या क्रीडा स्पर्धेचं एक शानदार आयोजन स्वराज क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून करण्यात आलं. सिडको आणि या परिसरातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ उभं राहिलंय. कारण टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ जर आपण पाहिला तर आज टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळाची चर्चा सातत्यानं होताना पाहायला मिळते. अर्थात प्रचलित खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं. कारण आता क्रिकेट बरंचसं वेगवान झालं. सुरुवातीला 60 षटकांचे सामने आपण पाहायचो, नंतर 50 ओव्हर, नंतर 20-20, नंतर T10 आणि त्यानंतर आता टेनिस बॉल क्रिकेट बरंचसं वेगवान आहे. त्यामुळे प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने अट्रॅक्ट या खेळाकडे होतो. अनेक मोठे खेळाडू या मैदानावरती देखील आपण कित्येक वेळा खेळताना पाहिले. अनेक मोठ्या स्पर्धा पाहिल्या. 12 बॉल 17, 12 चेंडू आणि 17 धाव्यांची आवश्यकता. यूट्यूब लाईव्ह आलं, त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेटला एक ग्लॅमर आलं आणि त्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट एक वेगळ्या उंचीवरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धामुळे अनेकांना रोजगार मिळाला. यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या आपण क्रिकेटच्या स्पर्धा आता पाहू लागलो. सोशल मीडिया स्ट्रॉंग झाली. सोशल मीडिया स्ट्रॉंग झाल्यामुळे प्रत्येक खेळाडूचा खेळ आपल्याला घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून बघायला मिळतो. आणि इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग ISPL सारखी स्पर्धा आली आणि टेनिस बॉल क्रिकेटला खरोखरच सुगीचे दिवस आले. कोटीची उड्डाणं आता टेनिस बॉल क्रिकेट घ्यायला लागले. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा ग्रामीण भागामध्ये देखील इतक्या मोठ्या स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटच्या होताना आपल्याला पाहायला मिळतात. आज नाशिक शहराने अनेक खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटला दिले आणि या मैदानाने देखील अनेक खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटला दिलेले आहेत. जे संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतवर्ष गाजवत आहेत असे खेळाडू या मैदानाला दिले, या परिसराला दिलेत. चांगला बॉल होता. शफल लाईन मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी संपर्क होताना पाहायला मिळालेला नाहीये. बॉल जाईल यष्टीरक्षकाच्या दिशेने. राहुल जोशी आलेत. 11 बॉल आणि 17 रन, 11 चेंडू आणि 17 धावांची अजून आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. प्रयत्न करणं आवश्यक. गोलंदाजांना चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करणं आवश्यक. यावेळी समोर उडवलाय बॉल. ओव्हर द बॉलर हेड. एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार जाईल. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेट मधलं सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र आणि तिथे हा बॉल खेळलाय. बॉल सीमारेषा पार. षटकार. शेवटचे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 11 धावांची. 10 चेंडू आणि 11 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायच्यात. सिडको प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत आणि तिसऱ्या पर्वामध्ये आज चौथा दिवस. शेवटचे 4 संघ तुम्हाला इथे खेळताना पाहायला मिळतात. आज सुपर 8 मध्ये 2 संघ जाणार आहेत. ते जाणारे 2 संघ कोणते आहेत? चांगला ड्राईव्ह केला यावेळेस. सेन्सिबल क्रिकेट. एक धाव पूर्ण केली जाते. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा छोटासा बदल तुम्हाला दिसेल. धावसंख्या 43. त्यानंतर मॉर्निंग स्टार आणि MRPCC हा संघ खेळताना दिसेल. हरदेव स्पोर्टचे ओनर सन्माननीय निचिनजी राजगिरे देखील आपल्याला ऍक्शन दिसतील या मॅच मध्ये. चार 4.4 षटकांचा खेळ संपलाय. 4 बाद 44. 4-4-4 आणि आज चौथा दिवस. आज देखील 4 संघ खेळत आहेत. सुशील शर्मा स्ट्रायकर इनकडे, जी चांगली बॅटिंग करतात. 16 धावा त्यांनी बनवल्यात. ड्राईव्ह केल्या वेळेस कव्हरच्या दिशेने बॉलला खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक बेरदे. एकच धाव. धावसंख्या 1च्या सहाय्याने पुढे. धावफलकावर 45. शेवटचे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धाव्यांची अजूनही गरज आहे. हा चेंडू बराचसा महत्वपूर्ण ठरेल कारण हा निर्णायक चेंडू या मॅच मध्ये. पाहूयात कशा पद्धतीने हा चेंडू हाताळला जातोय. कारण 7 चेंडू आणि 8 धाव्यांची आवश्यकता आहे. आर्या 11, दुसऱ्या बाजूला रणजित 11. पहिलीच मॅच. फुल टॉस. खराब चेंडू. नो बॉलचा कॉल आणि मॅचची हवाच काढली आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. धावा 7 मिळतील. षटकार. आता 1 धावेची गरज.
आणि पुढचा बॉल फ्री हिट. 7 बॉल 8 ची गरज होती. हा चेंडू अतिशय निर्णायक होता आणि तो चेंडू खराब आला. बीमर आला, त्यावर षटकार आला, मॅचचं समीकरण बदललं. 7 चेंडू 1 धाव आणि फ्री हिटची संधी देखील. सोने पे सुहागा. 4 बाद 52. सागर महाले यांना आपण स्ट्रायकर एंड कडे पाहतोय. राहुल जोशी गोलंदाजी करताना दिसत आहेत. एका धावेची आवश्यकता. फ्री हिट. लॉफ्ट केला यावेळेस. ऑन साइडला बॉल चालला या मैदानाशी साटत मिड विकेटच्या दिशेने आणि सामना संपलाय. सामना जिंकलाय विशालजी पट्टे बहादूर यांचा संघ. आर्या 11 खूप खूप अभिनंदन. रणजित 11 या संघाला पुढच्या मॅच साठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतरची मॅच लगेच सुरू करूयात. यानंतर मॉर्निंग स्टार आणि MRPCC हे दोन संघ आपल्याला लढताना पाहायला मिळतील. आणि गेले की